शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे सोलार लागलेत 3 HP, 5 HP, 7.5 HP आणि आता बरेचसे शेतकरी 10 HP मध्ये सुद्धा सोलार पंप लावत आहेत. आता बऱ्याच वेळा आम्ही जे आहेत आमचे जे काही WSR चे प्रोडक्ट आहेत आम्ही आमच्या चॅनलवरून मार्केटिंग करून जे काही शेतकऱ्यापर्यंत जे आहे आमची सर्व्हिस आमचे प्रोडक्ट हे पोहोचवत आहोत. अशामध्ये भरपूर शेतकऱ्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे AC/DC कंट्रोलर संदर्भात आणि सोलारवर जे शेतातील सोलारवर घरातील लोड चालवण्यासंदर्भात आहे. तर या संदर्भात जे आहे तर शेतातील सोलारवरून घरातील लोड कशा पद्धतीने चालवायचा, त्यासाठी येणारा खर्च किती असेल आणि तो नेमकं तुम्हाला कशा पद्धतीत चालू करता येईल याबद्दलची माहिती मी थोडक्यात सांगणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा बांधवांच्या अशा काही रिक्वायरमेंट आहेत, अशा काही समस्या आहेत ज्याचे ॲरो प्लांट आहेत, आटा चक्की आहेत, जे की तुमचं वेल्डिंग मशीन, कोणी वर्कशॉप असेल तर विविध प्रकारचे जे आहे ते उपकरणं त्याच्यावर चालवण्याचा प्रयत्न करतात, पण सोलारवरून डायरेक्ट शक्य होत नाहीत. आता या सेगमेंटमध्ये जे आहे ते बऱ्याचशा ठिकाणी काय झालेलं आहे, 3 HP चे सोलर पंप लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर 3 HP च्या सोलर पंपाचे आम्हाला या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीत इक्विपमेंट चालवण्याकरता रिक्वायरमेंट हे येतात, जे त्यांचे जे आहे ते कॉल येतात. मग खरंच हे असं घरातील उपकरणं, वेल्डिंग मशीन असो, आटा चक्की असो किंवा मग ॲरो प्लांट असो, हे उपकरणं चालवणं शक्य होतात का, तर तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पहिले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या डोक्यातील सर्व जे काही आहेत याबद्दलचे जे काही डाऊट आहेत ते दूर होणार आहेत. सर्वप्रथम मी चालू करतो AC/DC कंट्रोलर पासून. बऱ्याचशा बांधवाला वाटतं की AC/DC कंट्रोलरवर जे आहे तर घरातील लोड चालतो, हे एक बऱ्याचशा माध्यमातून सांगितलं जातं किंवा मग जे काही शेजारी पाजारी असतील तुमचे त्यांच्याकडून सांगितलं जातं किंवा मग साहजिकच आपली तर्कबुद्धी एक तर्क लागू शकते की बा सोलरवरून हे येतोय, सप्लाय येतोय आणि त्याच्यावरनं हा AC मध्ये कन्व्हर्ट करतोय, तर त्या ठिकाणी आपल्या घरातील उपकरणं किंवा इतर इक्विपमेंट चालतील अशा पद्धतीत आपल्याला वाटू शकतं. हा आता माझ्या कंपनीचा जो आहे तो AC/DC कंट्रोलर प्लस हायब्रिड इन्व्हर्टर म्हणजे डायरेक्ट ग्रीडवरून घरातील उपकरणं चालवण्यासाठी हा आम्ही तयार केलेला आहे, हा बनवलेला आहे आणि आता मार्केटमध्ये म्हणजे सेल होण्यासाठी आम्ही हा रेडी केलेला आहे. याच्यामध्ये जे आहे ते वन टाइम सोबतच जे आहे ते ग्रीड सप्लाय सुद्धा देऊ शकतो आणि सोलार सप्लाय सुद्धा देऊ शकतो. हा याची खासियत एक प्रकारची आहे, म्हणजे एक साथ म्हणजे सोलरवर जर सावली आली, ढग आला तर तो ग्रीडचा सप्लाय घेऊन मोटरला व्यवस्थितरित्या रन करतो, म्हणजे पाणी हे कमी होत नाही. अशा पद्धतीने आपला हा कंट्रोलर बनलेला आहे. बऱ्याचशा बांधवांना वाटतं की AC/DC कंट्रोलर VFD असो किंवा मग इतर प्रकारचे AC/DC कंट्रोलर असो याच्यावरनं की घरातील उपकरणे चालू शकतात. तर मित्र अजिबात त्याच्यावर घरातील उपकरणं चालू शकत नाहीत आणि हा कंट्रोलर जो आहे तो MPPT प्लस VFD याच्यामध्ये असतो. तर हा फक्त मोटरसाठी म्हणजेच जे काही आपली मोटर आहे ती मोटर चालवण्यासाठी हा डिझाईन केलेला असतो आणि त्याच ती फक्त मोटर्स त्या ठिकाणी चालू शकतात. याचं कारण म्हणजे कसं असतं की मोटरला घरातील उपकरण ज्यावेळेस आपल्याला चालवायचे त्यावेळेस आपल्याला प्युअर साईन वेव्ह सप्लाय लागतो आणि याच्यामध्ये ट्रँग्युलर असोत, स्क्वेअर वेव्ह असोत किंवा जे काही असेल तर ते आउटपुट त्या ठिकाणी मिळतं. प्युअर साईन वेव्ह त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही, कारण इथं आपल्याला व्होल्टेज भरपूर सारं मोटरसाठी व्होल्टेज द्यावं लागतं, मोटरसाठी हे द्यावं लागतं, करंट द्यावं लागतं आणि प्युअर साईन वेव्ह करायचं म्हटलं तर याचे लॉस जे आहेत DC व्होल्टेजचे लॉस हा AC मध्ये कन्वर्ट करताना भरपूर लॉस होतात. त्याच्यामुळं हा फक्त मोटर चालवण्याकरता मॅनेज करून बनवलेला कंट्रोलर असतो. आता प्युअर साईन वेव्ह इन्व्हर्टरमध्ये काय होतं की जे काही ग्रीड आहे म्हणजे सॉरी जे काही PV आहे म्हणजे पॅनल आहेत तुमचे, पॅनलकडून येणारा सप्लाय हा जर घरातील उपकरणासाठी वापरायचा, आता या गोष्टीची रिक्वायरमेंट भरपूर साऱ्या ग्राहकांची आहे. म्हणजे शेतकरी असोत किंवा ज्या बांधवांनी रूफटॉप सोलार लावलेले आहेत अशा बांधवांची भरपूर सारी रिक्वायरमेंट आहेत. परंतु 3 HP मध्ये या गोष्टी शक्य आहेत का, तर मित्र 3 HP मध्ये डायरेक्ट सोलारवरून घरामधला लोड चालवणं हा काही प्रमाणात शक्य नाही आणि काही प्रमाणात आहे. आता तो कसा आहे मी सांगतो. ज्याकडे मोनोप्लेट लागलेले आहेत, ज्या बांधवांकडे म्हणजे साधारणतः आता 3 किलोवॅटचा प्लांट लागला तर त्या ठिकाणी 6 प्लेट लागलेले असतात. या ठिकाणी काय होतं की तुम्हाला व्होल्टेजचं एक गणित सांगतो मी, म्हणजे प्रत्येक प्लेट आता आपण उदाहरण पकडू की एक 50 व्होल्टची एक प्लेट तुमच्याकडे लागलेली आहे,
म्हणजे 6 प्लेट एकूण 300 व्होल्टेज हे या ठिकाणी आपल्याला DC मिळतं. परंतु याला AC मध्ये ज्यावेळेस आपल्याला कन्व्हर्ट करायचं असतं तर जवळपास 50% याचा लॉस होतो. म्हणजेच तुमची एक प्लेट आहे 50 वोल्ट प्लस 13 एम्पियरची एक प्लेट आहे. जर आपण याला प्युअर साइन वेव्ह AC मध्ये जर कन्व्हर्ट करण्यासाठी गेलो तर जवळपास याचा आउटपुट मध्ये आपल्याला 150 ते 160 170च्या दरम्यान आउटपुट मिळणार आहे. आणि आपल्या घरातील कोणतेही उपकरण जर चालवायचे म्हटलं तर आपल्याला प्युअर साइन वेव्ह जे आपण AC मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत, प्युअर साइन वेव्ह AC ही जी आहे ते आपल्याला 230 एवढी लागणार आहे. आणि त्या ठिकाणी करंट सुद्धा जे आहे ते आपल्या उपकरणानुसार. आता हा डिव्हाइस आहे, मी हा डिव्हाइस जे तयार केलेला आहे आम्ही म्हणजेच हा 5 HP प्लांटवर 7.5 HP प्लांटवर हा इन्व्हर्टर चालतो. याच्यामध्ये आमची एक अशी खासियत आहे की आता हा म्हणजे डायरेक्ट ग्रीड कडून सप्लाय याच्याकडनं पॅनल कडून सप्लाय घेऊन घरातला डायरेक्ट लोड उचलतो, मोठा लोड उचलतो. याच्यावर तुमचे वेल्डिंग मशीन सारखं असोत, आरो प्लांट सारखे असोत, म्हणजे 25 ते 30 एम्पियर पर्यंतचा लोड याच्यावर उचलतो. जर तुमच्या पॅनल कडून तेवढा सप्लाय येत असेल, स्ट्रिंग असेल, डबल एच स्ट्रिंग असेल तर हा मोठे त्याच्यावर हे इक्विपमेंट जे आहे ते चालू शकतो. सोबतच याच्यामध्ये आपण बॅटरी सुद्धा चार्ज करू शकतो. म्हणजे बॅटरीला सुद्धा तुम्हाला चार्ज करता येईल आणि बॅटरीकडून पॉवर घेऊन सुद्धा पुन्हा रात्रीच्या वेळी चालवता येईल. अशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे आणि हे आता लॉन्च झालेलं आहे याच्यामध्ये. पण आता ज्या वेळेस आपण तुमच्याकडे 5 HP आणि 7.5 HP 10 HP चे जर प्लांट असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बॅटरीलेस इन्व्हर्टर लावू शकता. बॅटरीलेस इन्व्हर्टर लावून तुम्ही घरातला डायरेक्ट लोड चालवू शकता. पण याच्यामध्ये जर खूप मोठा लोड मोठ्या प्रमाणावर म्हणजे याची तुमच्या पॅनलची जी कॅपॅसिटी आहे तर ती 13 एम्पियरची असणार आहे. म्हणजे इनपुट पॉवर तुम्ही जर समजा सिरीजमध्ये असतील 15-13 पॅनल तुमचे मोटरसाठी शक्यतो आपण सिरीजमध्ये जोडतो. सिरीजमध्ये जोडल्याच्या नंतर काय होतं किंवा व्होल्टेज तर वाढतं परंतु तिथे काय होतं की करंट तुमचा कमी होतो. मग आपल्याला करंट वाढवण्यासाठी आपल्याला डबल स्ट्रिंग बनवावी लागते पॅरलल मध्ये. ती स्ट्रिंग बनवली तर आपल्याकडे करंट हा वाढू शकतो. पण मोटर सुद्धा चालू राहते आणि इन्व्हर्टर सुद्धा लावायचं म्हटल्यावर आपल्याला काय होतं की त्या ठिकाणी सिरीज मध्ये त्या गोष्टी ठेवाव्या लागतात. हालाकी चेंज ओव्हर लावून आपण ते करू शकतो परंतु ज्या ठिकाणी 14 जर प्लेट लावलेले असतील तर 7-7 प्लेटची स्ट्रिंग करणं आपल्याला त्या ठिकाणी पॉसिबल होत नाही किंवा 6-6 प्लेटची स्ट्रिंग करणं त्या ठिकाणी पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे आहे त्या सेगमेंटमध्ये सुद्धा जे आहे ते खूप कमी चान्सेस आहेत किंवा मोठे उपकरण चालतील म्हणून. तर 13 एम्पियर पर्यंतचा लोड तुम्ही त्या ठिकाणावर टाकू शकता त्या इन्व्हर्टरवर. इन्व्हर्टरची कॅपॅसिटी 25 एम्पियरची आहे परंतु इथे 13 एम्पियर पर्यंतचा लोड तुम्ही त्याच्यावर चालवू शकता. आता बाजारामध्ये आणखीन काही इन्व्हर्टर उपलब्ध सुद्धा आहेत तशा पद्धतीचे, परंतु आपला इनपुट पॉवर किती आहे याचं आपल्याला कॅल्क्युलेशन लावणं गरजेचं आहे. मग आता 3 HP वाल्यांनी जे आहे 3 HP सोलार आहे तर त्याला स्टेबल आपल्याला जे काही आहे ते इनपुट स्टेबल आउटपुट मिळवण्याकरता, स्टेबल साइन वेव्ह AC करंट हा मिळवण्याकरता, घरातले सर्व उपकरण चालवण्याकरता तर याला जे आहे इन्व्हर्टर बॅटरी हा एकमेव पर्याय आहे. हा जवळपास बऱ्यापैकी महागडा पर्याय आहे. आता इथे सिंगल बॅटरी सिंगल इन्व्हर्टर सुद्धा टाकू शकता, डबल बॅटरी इन्व्हर्टर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि 3 बॅटरी इन्व्हर्टर सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. जवळपास याचा जर खर्च जर धरला गेला तर सिंगल बॅटरी जर इन्व्हर्टर टाकायचं म्हटलं, सिंगल बॅटरी इन्व्हर्टर जर टाकायचं म्हटलं तर तुमच्या घरापासून ते सोलार पर्यंतचं अंतर आहे त्याच्यामधला लागणारा केबल आहे जवळपास त्याच्यामध्ये तुमची जर एक बॅटरी एक इन्व्हर्टर जर म्हटलं तर जवळपास 25 ते 30 हजाराच्या दरम्यान तो खर्च असेल. त्याच्यानंतर डबल बॅटरी इन्व्हर्टर मधलं तर 50 ते 60 हजाराच्या दरम्यान खर्च असू शकतो आणि जर 3 बॅटरी जर टाकायचं म्हटलं 70-80 हजारापर्यंत तुमचा त्या ठिकाणावर खर्च जाऊ शकतो. हे तुमच्या लोड प्रमाणे असणार आहे. आणि आता हा जो इन्व्हर्टर आहे याच्यामध्ये हा बॅटरीलेस इन्व्हर्टर ज्याचे 5 किलोवॅटच्या वरचे प्लांट असतील आणि ज्याच्याकडे ऑलरेडी लेड ॲसिड बॅटरीचे इन्व्हर्टर लागलेले असतील हा डायरेक्टली त्याला चार्ज करू शकतो. तर याची किंमत ही एक म्हणजे नॉमिनल तुम्हाला एक 15,000पासून ते 30,000च्या 25,000च्या दरम्यान ही तुम्हाला मार्केट प्राइस असणार आहे या गोष्टीची. हे तुम्हाला मिळणार आहे. आता याचे फायदे एक आहेत की तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी जुने इन्व्हर्टर लागलेले असतील त्याला तुम्ही 3-4 बॅटरी लागलेली असतील तर हा आरामशीर त्याला चार्ज करू शकतो. पण जर तुम्ही एक्सटर्नल याला बॅटरी जर म्हटलं तर याला मग लिथियम बॅटरी असोत, लेड ॲसिड बॅटरी असोत ह्या बॅटरीज तुम्हाला या ठिकाणी लावाव्या लागतील आणि तो त्या बॅटरी त्या ठिकाणी
चार्ज करेल आणि रात्रीच्या वेळेस तुमचा जो आहे तो लोड पूर्ण जेवढा असेल तेवढा त्या ठिकाणावर तो चालू शकेल. अशा पद्धतीची कॅपॅसिटी आपण तयार केलेली आहे. याची टेस्टिंग वगैरे आमची झालेली आहे. हा मार्केटमध्ये सुद्धा आम्ही उपलब्ध केलेले आहेत. आता आपले जे काही प्रोडक्ट आहेत जसं की एसीडीसी कन्व्हर्टर असो, एसीडीसी कंट्रोलर असो, इन्व्हर्टर संदर्भात असो, बऱ्याचशा आता आपले डिस्ट्रीब्युटर बांधव आहेत त्यांना हे सुद्धा लागतात. म्हणजे ह्या मिनिंग्स आहेत, याच्यामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम झालेले आहेत. मिनिंग्स आहेत, डीसी केबल आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याकडे मिळतात. आपलं कृषी मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून सुद्धा तुम्ही आमचे हे प्रोडक्ट जे आहे तर तुम्ही मागवू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर आता मी हा व्हिडिओ घेण्यामागचं कारण की 3 HP ज्याचे सोलार आहेत त्यांच्यासाठी नेमका कुठला पर्याय योग्य आहे. बॅटरीलेस पर्याय तर हा अजिबात त्यांच्यासाठी योग्य नाहीये त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी वर्किंग नाही करू शकत. जर तुम्ही बॅटरी विथ बॅटरी सेटअप लावण्याच्या तयारीत असाल तर जवळपास तुम्हाला डबल बॅटरी लावायचं म्हटलं तर 50 ते 60 हजार रुपयाच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी खर्च येऊ शकतो. मग तुम्ही बॅटरी जशा पद्धतीत वाढवली तशा पद्धतीत तुमचा खर्चही त्या ठिकाणी वाढणार आहे. आता बॅटरीलेस इन्व्हर्टर हा पर्याय जे आहे तर ते 5 HP, 7.5 HP, 10 HP सेगमेंटमध्ये तो तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी काम करू शकतो. आणि एसीडीसी कंट्रोलर हा जो आहे याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक सांगणं आहे तुम्हाला की एसीडीसी कंट्रोलरवर घरातील लोड चालत नाही. का चालत नाही व्हिडिओमध्ये अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 3 HP सोलर संदर्भात एसीडीसीवर कोणत्याही प्रकारची एसी मोटर चालत नाही. कारण याच्यामध्ये काय होतं की मोटरला 3 फेज मोटर जर तुमच्याकडे असेल तर त्याचं व्होल्टेज जे आहे तर ते खूप जास्त असतं. म्हणजे तुमच्या 3 HP पॅनल करून तुमच्या 3 HP सोलार कडून मिळणारा व्होल्टेज जे आहे ते 200 व्होल्टच्या आसपास असतं आणि मोटरला लागणारं व्होल्टेज जे आहे ते 380 ते 415 व्होल्टची मोटर असते तुमची 3 HP मोटर जरी असलेली. बऱ्याचशा बांधवांचं असं म्हणणं असतं की बाबा मग माझ्याकडे 1 HP सिंगल फेज मोटर आहे, 2 HP सिंगल फेज मोटर आहे, ती 3 HP वर चालायला पाहिजे. सिंगल फेज मोटर तर अजिबात चालत नाही. कारण एक परत 3 फेज मोटर रन होईल पण सिंगल फेज मोटर रन होऊ शकत नाही. कारण नियम असा आहे की ज्या ठिकाणी व्होल्टेज कमी होतं त्या ठिकाणी मोटरचा करंट वाढतो आणि आपल्याकडे येणारा करंट जो आहे तो फार कमी प्रमाणात असतो. आपल्याकडे पॅनल कडून फक्त 13 एम्पियर करंट येऊ शकतो. 13 एम्पियरच्या वर करंट येत नाही. आणि आउटपुट मध्ये जर कंट्रोलर बघितलं तर 3 HP सेगमेंट मध्ये 10 एम्पियरची VFD असते किंवा 13 एम्पियरचा जास्तीत जास्त कंट्रोलर असतो. आणि सिंगल फेज मोटर 17, 18 ते 20 एम्पियर पर्यंत करंट घेतात. त्यामुळे त्या मोटर काही प्रमाणात मोटर रन होतात परंतु काही प्रमाणात त्याची खूप शक्यता कमी आहे. आता आपले जे काही कंपनी आहे आम्ही जे आहे ते हाय टार्कच्या जे हाय करंटच्या मोटर चालवण्याकरता त्याच्यावर आमचे रिसर्च चालू आहेत. लवकरच आमच्या PCBs आमचे कंट्रोलर जे आहेत ते मार्केटमध्ये येणारच आहेत. तत्पूर्वी जे आहेत ते हे प्रोडक्ट आता आहेत. आणि शेतकरी बांधवांनी कोणताही सोलारचा ह्या विचार करता वेळेस ह्या गोष्टी जे काही करंट स्पेसिफिकेशन आहे, जे व्होल्टेज स्पेसिफिकेशन आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला आपल्या सोलरवर काय चालेल काय नाही चालणार हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर अशी सिस्टीम एखादी लावायची असेल तर आमच्याशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. सोबतच आमच्याकडं एक्सटर्नल आपले पंप आहेत. म्हणजे 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर जे काही पंप आहेत हेड सर्व 3 HP, 5 HP, 7.5 HP मध्ये हे आपल्याकडे पंप मिळतील. सोबतच सोलारवर चालणाऱ्या 1 HP पासून ते पुढे 30 HP पर्यंत मोटर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. आता प्रत्येक तालुका स्तरावर आपले डीलर डिस्ट्रीब्युटर नेमणं चालू आहे. खूप ठिकाणी आपले डीलर डिस्ट्रीब्युटर सुद्धा झालेले आहेत. आणि आता नवीन ठिकाणी सुद्धा आपलं डीलर डिस्ट्रीब्युटर नेमणे चालू आहेत. आमचे प्रोडक्ट जरी त्या ठिकाणी तुम्ही घेतले तरी सर्व सर्व्हिस जे आहे ते त्याच ठिकाणावर तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या तालुका स्तरावर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस मिळणार आहे. आणि भविष्यात नक्कीच आम्ही WSRचे इन्व्हर्टर असोत, त्याच्यानंतर एसीडीसी कंट्रोलर असोत, लिथियम बॅटरीज असोत, ह्या सगळे प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटमध्ये लावण्याची आम्ही तयारीत आहोत. त्यामुळं जे आहेत ते आपल्या प्रोडक्टच्या माहितीसाठी आमचं जे महायोजनादूत चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक, इंस्टाग्रामला बघत असाल तर तिथे मला फॉलो करून ठेवा. हे जे काही येणाऱ्या काळामध्ये सोलर विषयी टेक्निकल माहिती असो, शासकीय योजनेविषयी असो किंवा इतरही इन्व्हर्टर संदर्भात किंवा इतर तुमच्या बॅटरी सोल्युशन संदर्भात माहिती माझ्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. आणि मेंटेनन्ससाठी आपण लवकरच एक जे काही म्हणतो आपण सेशन 1-2 दिवसाचं ट्रेनिंग आपण ही घेणार आहे. त्याबद्दल मी लवकरच अनाउन्समेंट करणार आहे. त्यासाठी आपलं चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि मला इंस्टा आणि फेसबुकला बघत असाल तर तिथं फॉलो करून ठेवा. धन्यवाद.